राम राम मंडळी, कसे आहात सगळे? तर मी मेघा तुम्हा सर्वांचे एका नवीन ब्लॉगमध्ये मनापासून स्वागत करते। तर आजचा व्हिडिओ भांड्यासंदर्भात असणार आहे, कारण काय आहे ना, बरेच दिवस झाले मी अशी भांड्यांची शॉपिंगच केली नव्हती। बरेच म्हणजे जवळजवळ एक वर्ष दीड वर्ष तरी झालं असेल। तर यावेळेस म्हटलं थोडंसं नवीन काहीतरी खरेदी करूया। नवीन भांडी असेल ना की किचनमध्ये काम करायला पण उत्साह असतो। आणि सध्या मी एक गोष्ट ठरवते, किचनमधनं ॲल्युमिनियम मी हळूहळू बाहेर काढायचा प्रयत्न करते, कारण स्टीलची भांडी ही ट्रायप्लायची भांडी थोडी महाग मिळतात, त्यामुळे एकदम तर आपण नाही खरेदी करू शकत। मग विचार केलाय की एक एक भांडं खरेदी करूया, म्हणजे पैसे पण वाचतील आणि हळूहळू किचन पण सगळं रिनोव्हेट होईल। तर त्यासाठी मी जवळ असलेल्या भांड्याच्या दुकानात आलेले। तिथे हे कुकर बघितले, प्रेस्टिजचा कुकर होता, ग्रीन शेफचा होता, त्यानंतर विनोदचा कुकर होता। तर घेतल्यात काही गोष्टी मी। तर मी काय काय घेतलंय ना हे मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवणार आहे की मी माझ्या घरासाठी कोणत्या वस्तू घेतल्यात। पण ह्या व्हिडिओमध्ये जस्ट एक शॉपिंग मी तुम्हाला दाखवते की कुठे काय आहे। भांड्याच्या दुकानातलं शॉपिंग करून मी आले डीमार्टला, कारण मी छोट्या छोट्या बरण्या मला घ्यायच्या होत्या। यापूर्वीचा व्हिडिओ तुम्ही पाहिला असेल की मी किचनसाठी काचेच्या कंटेनर्स घेतले होते। तर आता सुद्धा मी तसंच काही परचेस करायला आलेले आहे, कारण मी सध्या सीड्स खाणं चालू केलंय मी आणि माझ्या मुलीने। मग ते ठेवायला मला प्लास्टिक नको होतं, त्यामुळे इथे डीमार्टला आले, कारण डीमार्टपेक्षा स्वस्त काचेच्या बरण्या कुठेच मिळत नाही आणि रिझनेबल रेटमध्ये, आणि ते सुद्धा क्वालिटी। आणि ह्यावेळेस तर लास्ट टाइम मी आले होते त्यावेळेस इतकी व्हरायटी आली नव्हती, पण यावेळेला काय व्हरायटी आहे डीमार्टमध्ये। ॲक्च्युली मी ज्या भागात राहते ना तिथल्या डीमार्टमध्ये क्रॉकरी सेक्शन आणि हे काचेच्या बरण्यांचं सेक्शन खूप सुंदर आहे। तर तुम्ही कोणत्या शहरात राहता आणि तिथे डीमार्टमध्ये इतक्या अशा व्हरायटीच्या वस्तू आहेत का, मला कमेंट करून नक्की सांगा। आणि ह्या अशा वेगळ्या शेपच्या एक बरण्या होत्या, तर त्यासुद्धा आम्ही पाहत होतो। आणि काय ना, किचनची खरेदी करायची म्हटलं ना की माझ्यापेक्षा सगळ्यात जास्त इंटरेस्ट माझ्या मिस्टरांना असतो। आणि हे मी माझ्या मिस्टरांना माझ्याकडून एक गिफ्ट दिलं, कारण हल्लीच आमची ॲनिव्हर्सरी झाली आणि मी त्यांना काहीच दिलं नव्हतं। आणि त्यांचं काम फिरतीचं काम आहे, मोस्टली ते टूरवर असतात कामासंदर्भात। तर त्यांच्यासाठी मी ही एक ट्रॅव्हल बॅग घेतली आणि खूप ऐसपैस आणि छान ट्रॅव्हल बॅग आहे। याच्यामध्ये एक आरामात 4-5 दिवसाचे कपडे तुम्ही कॅरी करू शकता आणि बरीचशी स्पेशियस आहे। त्याला अडकवायला बेल्ट सुद्धा दिलेला आहे। माझे मिस्टर म्हणत होते, अगं एवढी मोठी बॅग आहे, या बॅगचं वजन झेपेल का हे बेल्ट? म्हटलं त्यानुसारच जे डिझाईन केलेलं असेल। तर ते नाहीच म्हणत होते, पण मीच म्हटलं, कारण ते स्वतःसाठी कधीच काही घेत नाही। तर असं हे एक माझं त्यांच्यासाठी असलेलं छोटंसं गिफ्ट। आणि त्यानंतर ॲज युजल क्रॉकरी सेक्शनमध्ये थोडंसं काय म्हणतात ना, झाकाझाकी केली, कारण या अशा प्लेट्स बाउल्स असे बघितलं की खूप छान वाटतं। आणि हे एक बाउल आहे ना, हे मला खूप आवडलं, कारण एवढं सुंदर डी होम्सचं डिझाईन होतं ते आणि छान वाटत होतं। तर हे बघा, हे किती सुंदर वाटतंय। तर मी ह्या काय काय वस्तू घेतल्या आहेत ना, ह्या मी पुढच्या व्हिडिओत तुम्हाला दाखवणार आहे। आता फक्त तुम्ही आनंद घ्या या वस्तूंचा, जसा मी आनंद घेतला पाहून, हातात घेऊन। कारण किती झालं ना, सगळ्या वस्तू एका साईडला आणि भांड्यांची शॉपिंग, क्रॉकरीची शॉपिंग एका साईडला। माझ्यासाठी तर खूप आवडतं हे सगळं। आणि हा सेक्शन होता मेक माय डिनर सेटचा। आता मेक माय डिनर सेट म्हणजे काय, आता माझ्या भागामध्ये ना एक एक्झिबिशन लागलंय, तिथे मी डिनर सेटची प्राइस विचारली तर मला त्यांनी 12,000 सांगितली। तर ही सिस्टम मला सगळ्यात जास्त आवडली। मेक माय डिनर सेट म्हणजे काय की तुमच्या आवडीचे बाउल प्लेट्स मॅचिंग करून घ्यायचे आणि अगदी 59, 89, 39, 159ला अगदी हे तुम्हाला अवेलेबल होतं। ज्यावेळेस तुम्ही एकत्र डिनर सेट घेता ते डिनर सेट 2,000, 3,000, 4,000ला मिळतो। पण जर तुमच्या घरात 3 माणसं आहेत, 4 माणसं आहेत, तर त्यासाठी तुम्ही हे असं मॅच करून घेऊ शकता ना। आणि परत माझी नजर या बाउलकडे गेली, आणि कारण माझी नजरच हटत नव्हती त्या बाउलकडनं। खूप सुंदर असं डिझाईन होतं त्याला, आणि मला असे क्रॉकरी स्टोर जमा करायला खूप आवडतं। त्यानंतर हे डिनर सेटकडनं मी माझा मोर्चा वळवला ग्लासेसकडे, कारण हे ग्लासेस पण इतक्या छान शेपमध्ये होते, मस्त वाटत होते ज्यूस प्यायला, किंवा आपण जी स्मूदी पितो वेट लॉससाठी, तर त्यासाठी पण छान वाटतं। आणि ना अशी भांडी घरामध्ये छान असतील ना, क्रॉकरी छान असतील ना, तर 2 घास आपल्याला जास्तही जातात, असा माझा अनुभव आहे। तुमचा काय अनुभव आहे तर ते सुद्धा मला सांगा।
तर त्यानंतर हे असेच वेगवेगळ्या शेपचे मी ग्लासेस बघत होते, कारण माझ्याकडे क्रॉकरी युनिट आहे प्रॉपर. तर मी मिस्टरांना म्हणत होते की आपण हे ग्लासेस क्रॉकरी युनिटमध्ये ठेवायला तरी घेऊया. मिस्टर म्हणतात वापरायचे नाहीत तर घेते कशाला. पण वापरण्यापेक्षा सजावट पण तेवढीच महत्त्वाची आहे ना. वापरतो तो आपणच, पण सजावट पण जास्त महत्त्वाची असं मला वाटतं. त्यानंतर हे ग्लासेस होते, पण याच्या काचा खूपच पातळ होत्या. म्हणजे इतकं सावकाश कोण चहा पिईल, म्हणजे नाही, मला तर नाही जमणार बाबा. त्यामुळे मी हे फक्त पाहिलं आणि पुढे निघाले, कारण मला अजून बऱ्याच गोष्टीची शॉपिंग करायची होती. हे पण असे उभे ग्लास, हे आपण हॉटेल बिटेलमध्ये बघतो ना, जे मिल्कशेक वगैरे घेऊन येतात, तसे हे असे चांगले उभट ग्लास होते. आणि त्यानंतर हे बघा, हे कप्स एवढे मस्त शेपमध्ये होते, पण पाहुण्यांना हे अशा कपमध्ये कसं द्यायचं हा पण प्रश्न पडतो. पण देतात, आवडतात लोकांना. तर हे 69, 39, 49, 59, 79 अगदी अशाच रेंजमध्ये होते. आणि ह्याच्यापेक्षा जास्त ना मला काही आवडलं असेल ना, तर हा पुढचा सेक्शन जो ट्रान्सपरंट ग्लासेसचा सेक्शन होता ना, तो हा बघा किती छान वाटतायत हे ग्लासेस. त्याचं हँडलच इतकं डिझायनर हँडल आहे, आणि ठेवताना थोडी माझ्याकडनं गडबड झाली. भीती वाटते या काचेच्या वस्तू हाताळायला. तर डीमार्टमध्ये एकदा आम्ही लास्ट टाइम आलो होतो ना, तेव्हा विचारलं होतं, जर आमच्या हातून ही काचेची वस्तू फुटली तर ह्याचं बिल लावणार का. तर तो जे काउंटरवरती तो मुलगा होता तो म्हणाला, बिल झाल्यानंतर फुटलं तर काही हरकत नाही, पण बिल व्हायच्या आधी फुटायला नाही पाहिजे. तर आता काय माहिती त्यांच्या मागे काय कॉन्सेप्ट आहे. आणि इथे मी माझ्या चहाची गाळणी घेतली, ती नव्हती, आणि मग लक्ष गेलं ह्या वस्तूकडे, कारण आत्ताच मी भांड्याच्या दुकानातनं असंच काहीसं खरेदी केलं होतं, आणि आता रिग्रेट झाला की शी यार उगाचच खरेदी केलं. कारण इकडे ट्रायप्लायचा फ्राईंग पॅन आणि कढई फक्त 1499ला अवेलेबल आहे, आणि ती सुद्धा 22 इंचाची विथ लीड. आणि खरं इथे असं थोडंसं चुकल्यासारखं झालं, अरे यार आपण उगाच घाई केली. पण असं वाटत होतं की मी जे घेतलेलं आहे ते थोडं जास्त हेवी आहे. ट्रायप्लाय म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे का. आजकाल आपण खूप ऐकतो ट्रायप्लाय म्हणजे काय बघा. नॉर्मल स्टीलच्या कढईमध्ये आपण जेवण बनवणार तर ते खाली चिकटणार, करपणार. ते ट्रायप्लाय म्हणजे काय असतं, वरती आणि खाली स्टीलचा लेअर असतो आणि आतमध्ये ॲल्युमिनियम असतं. त्यामुळे जड पण असते ती कढई किंवा तो पॅन, आणि आपलं अन्न खाली करपत नाही, आणि खूप छान ह्याचा रिझल्ट आहे. तर मी म्हटलं जाऊ दे, आता आपण घेतलेलं आहे, नेक्स्ट टाइम आपण येऊ दिवाळीच्या आसपास, तेव्हा अजून व्हरायटी असेल तेव्हा अजून घेता येईल. कारण अगदी ट्रायप्लायच्या कढया अगदी 799, 749 याच रेंजमध्ये होत्या. तर एकंदर हे असं इतकंच आम्ही एक्सप्लोर केलं डीमार्टला, कारण किराणा वगैरे आधी भरला होता, त्यामुळे आता काही भरायचं नव्हतं. तर एकंदर हे असं विंडो शॉपिंग आम्ही केली. आणि आता आम्ही ह्याच्यातलं काय काय नेमकं आणलंय ना, हे मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवेन. तर हा सुद्धा व्हिडिओ बघा, आणि पुढचा व्हिडिओ सुद्धा नक्की बघा, कारण त्याच्यात मी काय काय घेतलंय हे सगळं तुम्हाला दाखवणार आहे. तर कसा वाटला हा व्लॉग तुम्हाला मला कमेंट करून नक्की सांगा. आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आनंदी रहा, उत्साही रहा, निरोगी रहा, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे खूप 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 खुश राहा. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.